पलूस कडेगावमध्ये 3322 घरकुले मंजूर. संग्रामसिंह देशमुख. कडेगाव तालुक्यातील 2044 तर पलूसमधील 1278 गरजू गरिबांचे गृहस्वप्न होणार पूर्ण. असावे घर ते आपुले छान याप्रमाणे डोक्यावर हक्काचे छत्र असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य, कष्टकरी, उपेक्षित, बेघर व्यक्तींना स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 10 लाख घरांना मंजुरी दिली असून पहिल्याच हप्त्याचे 1500 रुपये 1500 कोटींचे वाटप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत बालेवाडी पुणे येथून होणार असून प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्ह्याच्या ठिकाणी घरकुल मंजुरी पत्र व हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहकार्याने पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील 3322 घरकुलांना मंजुरी मिळाली असून कडेगाव तालुक्यातील 2044 तर पलूस तालुक्यातील 1278 जणांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे. यामध्ये कडेगाव तालुक्यातील अमरापूर 52, अंबक 50, आंबेगाव 39, आपशिंगे 43, आसद 54, बेलावडे 54, भिकवडी खुर्द 11, बोंबाळेवाडी 33, चिखली 22, चिंचणी 67, देवराष्ट्रे 70, ढाणेवाडी 15, हनुमंतवडिये 29, हिंगणगाव बुद्रुक 5, हिंगणगाव खुर्द 44, कडेपूर 38, कान्नरवाडी 25, करांडेवाडी 22, खांबाळे औंध 34, खेराडे वांगी 59, खेराडे विटा 53, कोतावडे 37, कोतीज 22, कुंभारगाव 77, मोहिते वडगाव 52, नेरली 55, नेवरी 29, निमसोड 23, पाडळी 42, रायगाव 22, रामापूर 21, रेणुशेवाडी 11, सासपडे 41, शाळगाव 74, शेळकबाव 29, शिरसगाव 14, शिरगाव 33, शिवाजीनगर 54, शिवनी 54, सोहोली 53, सोनकिरे 54, सोनसळ 18, तडसर 65, तोंडोली 8, तुपेवाडी 10, उपाळे वांगी 43, उपाळे मायनी 52, वडिया रायबाग 41, वाजेगाव 5, विहापूर 40, वांगी 75, येडे 17, येतगाव 39, येवलेवाडी 15 अशा 2044 तर पलूस तालुक्यातील तुपारी 16, दह्यारी 22, दुदोंडी 57, घोगाव 12, पुंदी 54, पुंदीवाडी 9, नागराळे 32, रामानंदनगर 32, सावंतपूर 49, कुंडल 62, आंधळी 12, मोराळे 56, सांडगेवाडी 37, बांबवडे 51, बुर्ली 53, आमनापूर 52, विठ्ठलवाडी 28, धनगाव 43, बुरुंगवाडी 14, हजारवाडी 12, भिलवडी स्टेशन 27, खंडोबाची वाडी 39, माळवाडी 70, भिलवडी 64, चोपडेवाडी 32, सुखवाडी 26, ब्रह्मनाळ 43, खटाव 49, अंकलकोप 65, राडेवाडी 27, खोलेवाडी 20, नागठाणे 56, वसगडे 57 अशा 1278 घरकुल लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात घरकुल बांधण्यासाठी बांधकामाच्या टप्प्यानुसार 1.20 लाख रुपये अनुदान वाटप केले जाणार आहे. घरकुल अनुदानाची रक्कम ही लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार असून घरकुल लाभार्थ्यांनी शासन नियमाप्रमाणे व वेळेत आपले घरकुल पूर्ण करून घेण्याचे आवाहन सांगली जिल्हा माजी परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले आहे.